हे तेल जे बनलेलं आहे 108 जडीबुटीचं बनलेलं आहे। बरं, तुम्हाला नॅचरल अनियनचा वापर केलेला दिसणार आहे, जे केसांच्या वाढीसाठी ओनियन आणि त्याचसोबत म्हणजे कांदा आणि ॲलोवेरा ह्याचा वापर आहे आणि त्याचसोबत व्हिटॅमिन ई हेअर ऑइल, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याच केमिकलचा वापर नाहीये मंडळी, हे महत्वाचं। आपण म्हणायचो ना की आधीच्या काळी आपले आजी आई त्यांचे केस कसे काय हेल्दी राहायचे एवढे, त्याचं कारणच हे होतं की ते खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरत होते केसांवरती। अलीकडे इतके हेअर प्रोडक्ट्स, इतके हेअर ट्रीटमेंट्स व्हायला लागले की केस डॅमेज होतात, तर ते रिपेअरिंगचं काम पण तेल करतंय। त्यामुळे जर तुम्हाला असे रिझल्ट हवे तुमच्या केसांवरती तर तुम्ही तेल 101% घेऊ शकता। सो त्यामुळे 3 मंथ 6 मंथ ऑफकोर्स आता तुम्ही ते कसं वापरताय, किती फ्रिक्वेंटली वापरताय त्याच्याप्रमाणे तुमच्या हेअर ग्रोथ वरती ते दिसून येणार आहे। सो त्यामुळे हे एक इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे फॉर 3 मंथ्स अँड फॉर 6 मंथ्स। तुम्ही हा हर्बल 100% हर्बल असा शॅम्पू वापरू शकता, जेणेकरून तुम्ही जो आयुर्वेदिक तेल वापरताय त्याच्यावरती चांगला परिणाम म्हणून तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता आणि लवकर रिझल्ट मिळतील। नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज मी पुन्हा एकदा आलेली आहे दादर वेस्ट मध्ये, मुंबईतील एकमेव असं स्टोर जिथे ओरिजिनल श्री आदिवासी सावंतीन हर्बल हेअर ऑइल मिळतंय। यांच्याकडे सध्या नवीन प्रोडक्ट्सची रेंज आलेली आहे, एस्पेशली डॅन्ड्रफ साठीची, आणि सोबतच तुम्हाला वेगळं आणखी एक प्रोडक्ट बघायला मिळणार आहे व्हिडिओच्या शेवटी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागणार आहे। येते मुद्द्यावर इथे तुम्हाला जे काही आम्ही आज इन्फॉर्मेशन देणार आहोत ती ऑथेंटिक आणि खरी इन्फॉर्मेशन देणार आहोत। मी आधी पण एक व्हिडिओ केला, त्याचा तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूप जणींना त्याचा फायदा झाला। खूप जणींनी मला मेसेजेस करून इंस्टाग्रामवर, फेसबुकवर मेसेजेस करून सांगितलं। सो मी आत्ताच रिसेंटली माझ्या केसांवर ट्रीटमेंट करून घेतली आहे। मला थोडा स्ट्रेट लुक हवा होता आणि मला जरा माझ्या केसांचा कलर चेंज करून हवा होता, तर त्यामुळे म्हणून मी ट्रीटमेंट करून घेतली। पण ट्रीटमेंट नंतर सुद्धा हेअर ऑइल मी वापरतेय आणि मला त्याचा खूप चांगला रिझल्ट दिसून आलेला आहे। हेअर ट्रीटमेंट केलेली असताना सुद्धा केस गळती थांबवतंय, त्याचसोबत केसातील जो कोंडा आहे तोही कमी होतोय, त्यामुळे नक्कीच याचा फायदा तुम्हाला सुद्धा होऊ शकतो। डॅन्ड्रफची समस्या असू देत, हेअरफॉल असू देत, हेअर ब्रेकेज असू देत, सगळ्यावरती हा हेअर ऑइल फायदेशीर ठरणार आहे। येते मुद्द्यावर खरेदीला कुठे यायचं, आणि मंडळी हे ऑनलाईन सेल करत नाही, त्यामुळे ऑनलाईन कुठेच ते अवेलेबल नाहीये। ऑनलाईन बरीच फसवणूक होते हे मला सुद्धा जाणवतंय, म्हणूनच ऑथेंटिक आणि खरा खुरा आदिवासी हेअर ऑइल तुम्हाला घ्यायचं आहे तर मग तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे। कुठे यायचंय सांगते। आता मी आहे दादर वेस्ट मध्ये, या रोडला भवानी शंकर रोड असं म्हणतात, स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे कबूतरखाना। कबूतरखानाकडनं स्टेशन मध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा लेफ्ट घ्यायचं भवानी शंकर रोडवर। या रोडवर आल्यानंतर तुम्हाला इथे श्री राम मंदिर दिसेल। राम मंदिरच्या अगदी शेजारी आहे किंग क्रेस्ट नावाची बिल्डिंग, याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 5 आहे श्री आदिवासी सावंतीन हर्बल हेअर ऑइल, विनय कुमार यांचं स्वतःच ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल प्रोडक्ट। चला दाखवते। मंडळी, सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा श्री आदिवासी सावंतीन हर्बल हेअर ऑइल यांच्या या ब्रांचला आपण भेट देतोय, आणि दादर मध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथे ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल मिळतं। हा व्हिडिओ आपण आधी पण केला होता, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे, पण यंदा यांच्याकडे काही नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे की या तेलामुळे मला पर्सनली खूप फायदा झालेला आहे, माझ्यासारखे अजून किती लोकांना फायदा झाला हे सोनम आपल्याला सांगू शकते। सोनम, तुझं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा। तू मागच्या व्हिडिओमध्ये पण होतीस आपल्यासोबत, तू खूप छान माहिती दिली होतीस। मला सांग, मागच्या व्हिडिओचा रिस्पॉन्स कशा पद्धतीचा आला होता आणि रिझल्ट कसा मिळालाय लोकांना? रिस्पॉन्स आम्हाला 100% रिस्पॉन्स आलाय, कारण त्याच्यामध्ये ऐश्वर्या पेवाल यांचा व्हिडिओ होता, तर त्यांनी स्वतः यूज केलेला आहे। हे कस्टमरनी येऊन आम्हाला स्वतः सांगितलंय की ते स्वतः यूज करतात, तर ह्याचा 100% आम्हालाही रिझल्ट आहे। राईट, मस्त। तर मग त्यामुळे मंडळी, आता ऑफकोर्स मी तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की व्हिडिओ मध्ये तुम्ही माझे लुक्स वेगवेगळे नेहमी पाहत असता, तर आधी माझे केस कसे होते, आता माझे केस किती हेल्दी दिसत आहेत। मी इव्हेंट्स वगैरे करत असते तेव्हा हेअर स्प्रे वगैरे युज होतो बऱ्याचदा, जे ब्युटी एक्सपर्ट्स असतात ते किंवा तर मेकअप आर्टिस्ट असतात ते ब्युटी प्रोडक्ट्स युज करतात केसांवरती, हेअर प्रोडक्ट्स युज करतात केसांवरती। मग त्यावेळेला ना बऱ्याचदा केस हॅम्पर होतात किंवा तर ड्राय होतात, केस पांढरे होतात, तुटतात, ही सगळी समस्या माझ्या केसांमध्ये मला जाणवायला लागली होती। मला असं होतं की मला ट्रीटमेंट करायची केसांवर, केस चांगलेही दिसले पाहिजे, शिवाय हेअर ग्रोथही असली पाहिजे। सो हे सगळं मला सगळं काही जुळून आलं जस्ट बिकॉज ऑफ दिस हेअर ऑइल। मी हा जो तेल आहे, हा तेल मी गेली आय थिंक 6, 7, 8 महिने झालेत मॅक्स माझ्यामध्ये, मला खूप चांगला रिझल्ट मिळालाय। पण आता मला सांग की जे प्रेक्षक नव्याने हा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी आपण थोडक्यात माहिती देऊयातच। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलीच होती की तेल नेमका वापरायचा आहे कसा आणि किती महिन्यांपर्यंत वापरणं योग्य आहे आणि कोणी कोणी वापरणं योग्य आहे। हे तेल जे बनलेलं आहे 108 जडीबुटीचं बनलेलं आहे, जसं आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं। ठीक आहे,
हे जे आहे ते जेवढं आपल्याला युज होणार आहे 1-1.5 झाकण जेवढं लागेल तेवढं एका वाटीमध्ये घेऊन ते कोमट नॉर्मली हलकंसं गरम करायचंय. त्याच्यानंतरला उतरवल्याच्या नंतरला अर्धा कांद्याचा रस काढायचा आहे, अर्धा चम्मच, आणि तो त्याच्यामध्ये थंड झाल्यावरती मिक्स करायचंय. बरं. दाणे बोटं बुडवून त्या बोटांनी पूर्ण मुळापर्यंत लागेल असं मसाज करायचंय. रोज रात्री झोपताना लावायचं आणि रोज सकाळी या शॅम्पूने वॉश करायचे. हा शॅम्पू जो आहे तो क्लीनअप साठी आहे. याने पुन्हा पोल्स ते ओपन होतात, नवीन ग्रोथ यायला आपल्याला स्टार्ट होते. मग त्यामुळे जर मी हा हेअर ऑइल वापरते तर मला तो शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. 100% त्याचा रिझल्ट आहे, त्या शॅम्पूचा खूप रिझल्ट आहे, कारण तो क्लीनअप साठी आहे. आणि ह्याच्यामध्ये बरं तुम्हाला नॅचरल अनियनचा वापर केलेला दिसणार आहे, जे केसांच्या वाढीसाठी ओनियन आणि त्याचसोबत म्हणजे कांदा आणि ॲलोवेरा ह्याचा वापर आहे. आणि त्याचसोबत व्हिटॅमिन ई हेअर ऑइल टॅबलेट जी बऱ्याच महिला युज करतात, म्हणजे तेल गरम करून त्याच्यामध्ये जी टॅबलेट मिक्स करून तुम्ही लावता केसांवर, त्याचा परिणाम तुम्हाला या हेअर शॅम्पू मध्ये पण मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा शॅम्पू पण घेऊ शकता, ज्याच्यामध्ये कांदा, ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन ई या महत्वाच्या घटकांचा समावेश आहे. आणि हे सगळं काही केसांच्या हेअर ग्रोथ साठी फार महत्वाचं ठरतं, एस्पेशली त्यांच्यासाठी ज्यांचं डाएट वगैरे व्यवस्थित नाहीये, खूप धावपळीचं आयुष्य जगताय, त्यांचं खाणं वेळेवरती नाहीये, भरपूर बाहेरचं खाणं होतं, किंवा हेल्दी आयुष्य ते जगत नाहीये बेसिकली, म्हणजे झोपायची वेळ ठरलेली नाहीये. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा सोल्युशन म्हणून तुम्ही या तेलाचा वापर करू शकता, कारण की हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या हेअरच्या हेल्थला इम्पॅक्ट करत असतात. म्हणून तुम्ही जर सोल्युशन म्हणून तेल वापरलं तर त्याचा फायदाच होणार आहे. आणि हे किती महिन्यांपर्यंत वापरणं आहे ह्याच्यामध्ये? हा 6 महिन्याचा कोर्स आहे. बरं, 6 महिन्याचा. 6 महिन्याचा कोर्स आहे. तर कस्टमर कसे 6 महिन्याच्या वरती सुद्धा वापरतात, कारण त्यांना 100% रिझल्ट भेटलाय. बरोबर. एक्झाम्पल आता तुम्ही स्वतःच 6 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही अजूनपर्यंत ते चालू ठेवले. बरोबर. कारण तुम्हाला तेवढी ग्रोथ पण आहे, तुमचे ते पोल्स ओपन झालेले आहेत, नवीन ग्रोथ येत आहे. ते कंपल्सरी चालू ठेवले तरी काही इश्यू येत नाही, कारण ते पूर्ण 108 जडीबुटीचं आयुर्वेदिक ऑइल, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाच केमिकलचा वापर नाहीये मंडळी, हे महत्वाचं. आपण म्हणायचो ना की आधीच्या काळी आपले आजी आई त्यांचे केस कसे काय हेल्दी राहायचे एवढे, त्याचं कारणच हे होतं की ते खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरत होते केसांवरती. अलीकडे इतके हेअर प्रोडक्ट, इतके हेअर ट्रीटमेंट व्हायला लागले की केस डॅमेज होतात, तर ते रिपेअरिंगचं काम पण तेल करतंय. त्यामुळे जर तुम्हाला असे रिझल्ट हवे तुमच्या केसांवरती तर तुम्ही तेल 101% घेऊ शकता. याची किंमत मला सांगशील आणि शॅम्पूची पण किंमत मला सांगशील? बॉटलची किंमत 1500 आहे. 1500 ही 500 ml ची आहे. मंडळी, हे मी खरं सांगू तर खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं की थोडंसं कॉस्टली का वाटतंय वगैरे, असं नाहीये. हे 6 महिन्यांसाठी वापरायचंय तुम्हाला. सो त्यामुळे 3 months 6 months ऑफकोर्स आता तुम्ही ते कसं वापरताय, किती फ्रिक्वेंटली वापरताय त्याच्याप्रमाणे तुमच्या हेअर ग्रोथ वरती ते दिसून येणार आहे. सो त्यामुळे हे एक इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे फॉर 3 months अँड फॉर 6 months. त्यामुळे आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. दिवाळीला पण तुम्ही हे घेऊ शकता स्वतःला एक गिफ्ट म्हणून. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू म्हणालीस की तेल आणि शॅम्पू ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, पण काही महिन्यांचं असं असेल की नाही आम्हाला शॅम्पू नकोय, आम्हाला फक्त तेल हवंय, तर मग त्यावेळेला घरात जो काही शॅम्पू आम्ही युज करतो किंवा महिला असं म्हणतात की आम्ही जे काही युज करतोय घरी ते चालणार आहे का? तो शॅम्पू चालू शकतोय का? नाही, कारण हे जे 108 जडीबुटीचं ऑइल आहे ना ते फुल आयुर्वेदिक आहे. त्याचा रिझल्ट म्हणजे हा जर शॅम्पू तुम्ही युज केलात ना तर रिझल्ट त्याचा 100% येतो आणि लवकर येतो. फक्त जर तुम्ही ऑइल युज केलं तर त्याचा 6 महिन्याचा कोर्स आहे, तिथे तुम्हाला थोडा लेट रिझल्ट येणार. अच्छा, म्हणजे लवकर रिझल्ट येण्यासाठी म्हणून तुम्हाला हे दोन्ही वापरणं गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स ते पण आहे, का सांगते ती बरोबर बोलली अगदी, की आयुर्वेदिक तेल आहे हा, जे 108 जडीबुटींचा वापर आहे, कुठेच केमिकलचा वापर नाहीये. बऱ्याचदा जे आपण मार्केटमधनं शॅम्पू घेऊन येतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सल्फेट असतं, बऱ्यापैकी केमिकल्स त्यामध्ये असतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी आपण असं ऐकत असतो की सल्फेट फ्री किंवा तर पॅरेबेन फ्री असे शॅम्पूज वापरले पाहिजेत. पॅरेबेन फ्री शॅम्पू तर फार महत्वाचा आहे. तर मग त्यावेळेला काय करता येईल? तर म्हणून मग तुम्ही हा हर्बल 100% हर्बल असा शॅम्पू वापरू शकता, जेणेकरून तुम्ही जो आयुर्वेदिक तेल वापरताय त्याच्यावरती चांगला परिणाम म्हणून तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता आणि लवकर रिझल्ट मिळतील. मस्त. सो आता मला सांग की हे जे काही आहे ते इथेच येऊन खरेदी करू शकतो की घर बसल्या पण आपण मागवू शकतोय? कसं काय? घर बसल्या नाही, ऍक्च्युली ऑनलाईन कसं फ्रॉड झालेला आहे त्यामुळे आम्ही ऑनलाईन सर्व करत नाही. जे पण असेल तुम्ही फेस टू फेस या शॉपला व्हिजिट करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जे पण असेल तुम्हाला आम्ही फेस टू फेस
इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ग्रेट. आणि खूप जण ओरिजिनल बॉटल आणि फेक बॉटल ह्यातला फरक नाही समजू शकत, मग नेमकं तू मला कसं गाईड करशील की ओरिजिनल कोणती आहे आणि फेक कोणती आहे? ओरिजिनल बॉटल वरती ना विनय कुमार यांचं नाव असतं आणि येलो झाकण. अच्छा. त्यांच्या नावाने जे आहे ती बॉटल ओरिजिनल बॉटल अशी ओळखली जाते. अरे वा. सो ह्याच्यावरती तुम्हाला विनय कुमार यांचं नाव दिसत असेल. हे बघा इथे विनय कुमार हा नाव लिहिलेला आहे. सो ते आणि येलो बॉटल. सो ओरिजिनल. बरेच लोक ऑनलाईन पण ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल म्हणून बऱ्याच फेक ऑइल्सना विकतायत. त्यामुळे बऱ्याच जणांना केसांचा त्रसही झालेला आहे. त्यामुळे ते टाळण्यासाठी म्हणून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. सो आता नवीन प्रोडक्ट जे आले त्याच्याबद्दल आपण बोलूयात. हे आहेत अँटी डॅन्ड्रफ ऑइल. सो ह्याचा कसा फायदा होतो? जास्तीत जास्त लेडीजला आता केस का गळतात लेडीजची, तर डॅन्ड्रफमुळे गळतात. एक तर त्यांचे ऑइली केस असतात त्यामुळे तो चिपकून राहतो पूर्ण स्किनला, आणि ज्यांचा रफ वाला असतो तो पूर्ण रफ केल्यावरती पडतो डॅन्ड्रफ. बरोबर. तर याच्यासाठी हे डॅन्ड्रफ ऑइल आहे. ठीक आहे. आणि हे केसांच्या वाढीसाठी पण चांगलं आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल, कारंजा ऑइल, कापूर, कोकोनट ऑइल आणि नीम ऑइल म्हणजे सगळे हर्बल इन्ग्रेडियंट्स, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे अगदी तुमच्या केसांसाठी योग्य. म्हणजे आपण युजली पण ऐकलं असेल की अरे तू कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल ज्याला म्हणतो ते खोबरेल तेल मध्ये मिक्स करून लाव म्हणजे केसातलं डॅन्ड्रफ जाईल. हे घरगुती उपाय आपण बरेच ऐकले असतील. सो तुम्हाला साधारण 5 इन्ग्रेडियंट्स एकाच हेअर ऑइल मध्ये मिळत आहेत. त्यामुळे हे तुम्ही डॅन्ड्रफ साठी युज करू शकता. हे आय थिंक स्कूल गोईंग मुलींसाठी पण युजफुल आहे. राईट. लहान मुली पण युज करू शकतील. ऍक्च्युली आयुर्वेदिक असल्यामुळे ना हे कोणत्याच वयोगटाला हानिकारक नाहीये. त्यामुळे हे तुम्ही तुमच्या घरात लहान मुली असतील ज्या स्कूल गोईंग आहेत, शाळेत आता किती वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींना ते भेटत असतात आणि त्यामुळे केसांच्या समस्या होण्याची भरपूर त्रास म्हणजे उद्भवण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेला तुम्हाला अँटी डॅन्ड्रफ ऑइल हा उपयोगी पडू शकतो. आणि मेन म्हणजे ह्याच्यात सगळे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहेत. मला साधारण दोन्ही ऑइल्सचं ना टेक्स्चर प्रेक्षकांना दाखवायचं आहे. आपला जो हा 108 जडीबुटींचा आदिवासी हेअर ऑइल आहे त्याचंही आणि ह्याचंही मला थोडं टेस्टिंगला देशील? टेक्स्चर मला यासाठी दाखवायचं. खूप जणांचं असं असतं की ह्याचा वास कसा आहे किंवा तर हे चिपक असणार आहे का, म्हणजे चिपकू असणार आहे का, रात्रभर ठेवायचं झालं तर मग कसं सहन होणार वगैरे. त्यासाठी म्हणून मला टेक्स्चर मुद्दाम तुम्हाला दाखवायचंय. सो हे बघा ह्याचं टेक्स्चर इतकाही चिकट नाहीये. सो हे खूप इझिली तुम्ही तुमच्या केसांमध्ये लावू शकता. मी स्वतः युज करते. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये 108 जडीबुटींचा वापर केला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला याचा वास थोडासा वेगळा जाणवू शकतो. जे मार्केटमध्ये हेअर ऑइल मिळतात ना त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा जाणवू शकतो. बट ह्याचा फायदा खूप होतो. आणि मला कोणीही सांगितलं की डोकं दुखतंय मालिश करून दे तर मी आवर्जून हा तेल युज करते आणि इतर वेळेला पण युज करते. सो मी तुम्हाला लावून दाखवते. मी आत्ताच माझ्या केसांची ट्रीटमेंट केलेली आहे पण मला काहीच असा फरक नाही जाणवत केसांमध्ये की बाबा केस डॅमेज होत आहेत किंवा काय. अजिबात नाही. सो तुम्हाला मी जर केसांमध्ये हे लावून दाखवलं तर माझा हात तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट राहत नाही. सो मी तेल सगळं व्यवस्थित लावून घेते. हा बघा माझ्या हाताला अजिबातच तेलकटपणा कुठेच तुम्हाला दिसणार नाही. सो हे खूप चांगलं रिझल्ट मला तरी देत आहे. आणि हे मी कसं युज करते, मी आठवड्यात 3दा तरी हे युज करते. म्हणजे मी लास्ट टाइम माझा एक्सपिरियन्स प्रेक्षकांसोबत शेअर केला होता म्हणून सांगते. आठवड्यातनं 3दा मी युज करते. ऑफकोर्स तिने सांगितलं तसं कोमट करून आणि थोडंसं कांद्याचा रस मिक्स करून मी हे लावते आणि रात्री लावून मी नेक्स्ट डे वॉश करते. हे आठवड्यातनं 2 किंवा मिनिमम 2 वेळा आणि मॅक्सिमम 3 वेळा करते जेणेकरून माझा जे केसांवरचा रिझल्ट आहे ते चांगला दिसून येतो. आता मला थोडासाच देशील कारण की मी ऑलरेडी हा ऑइल युज केलाय. बस. सो अगेन ह्याचं पण टेक्स्चर तुम्ही जर बघितला तर हा बघा ह्याचा पण टेक्स्चर एकदम सॉफ्ट आहे. लगेच केसांमध्ये किंवा स्काल्फ मध्ये मुरेल. आणि महत्वाचं म्हणजे ह्याचा वासही खूप सुंदर आहे. कापूर वापरलाय ना त्यामुळे मस्त सुगंध ह्या तेलाचा खूप छान आहे. याच्यामुळे किती दिवसात डॅन्ड्रफ निघून जाईल केसांमधनं? याच्यामध्ये महिन्याभरामध्ये आपला डॅन्ड्रफ जो आहे तो निघून जातो. हे आठवड्यातनं 3दा लावायचं आहे. ओके. आठवड्यातनं 3दा लावायचे. फक्त आदिवासी जे आपण ऑइल लावणार त्याच्या 1 तास अगोदर लावायचे. अच्छा म्हणजे दोन्ही एका वेळेला वापरू शकतो. अरे वा मस्त. सो तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, केस स्काल्प ड्राय झालं असेल तरी सुद्धा तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या केसांसाठी फायदा आहे. किती दिवसात डॅन्ड्रफ जाईल म्हणालीस तू? 1 महिना. 1 महिन्यात.
सो हे जर कन्सिस्टंटली वापरलं तर. आणि मंडळी मी ना मला ही गोष्ट आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की केस वाढले की तुम्ही एक पर्टिक्युलर तेल वापरणं किंवा तर ते रुटीन जे आहे हेअर केअरचं ते बंद करता, तसं करू नका. जर केसांना मेंटेन करायचं आहे ना तर एक रुटीन असतं ते फॉलो करणं केसांसाठी फार गरजेचं आहे. जर तुम्ही हा तेल वापरताय आणि तुम्हाला हेअर ग्रोथ झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बंद करताय तर कुठे ना कुठे त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट कधी ना कधीतरी, का तर आपलं लाईफस्टाईलच तसं आहे. जिम सारखं आहे ना ते. जर तुम्ही जिम करायला गेला तर तुम्ही फिट अँड फाईन आहात, जिम सोडली की मग तुम्हाला परत काही ना काहीतरी त्रास सुरू होतो शरीरात. तसं होता कामा नये. त्यामुळे कन्सिस्टंटली तुम्ही हे वापरणं फार गरजेचं आहे. ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे. फायदा झाला तरी सुद्धा हे वापरा, कारण की हेअर मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके, सो हे झालं. आता आपल्याकडे अजून काय मला हे काहीतरी वेगळं दिसतंय इथे. हे काय आहे? रोलर. रोलर म्हणजे नेमकं हे कशासाठी आहे, काय उपयोग आहे ह्याचा? ते जास्त ज्यांचं टक्कल असतं, जेंट्स लोकांचं जास्त टक्कल असतं मधला भाग पूर्ण, जिथे पोल्स त्यांचे बंद असतात, येण्याचे चान्सेस थोडे कमी असतात, केस वाढण्याचे चान्सेस. तर त्यासाठी तो रोलर फक्त आठवड्यातनं एकदा या दोनदा फिरवायचा असतो. ते पोल्स ओपन झाल्यावरती या तेलाचा युज करायचं. तेल युज केल्यावरती तेल जे आपलं पूर्ण आतमध्ये जातं मुळांपर्यंत, तेव्हा ते नवीन ग्रोथ यायला स्टार्ट होतात. ओ, हे कमाल आहे. मला खूप अच्छा. 540 निडल्स आहेत. 540 निडल्स म्हणजे नेमकं काय? अच्छा, हे ह्याच्यावरती ना हे बारीक बारीक असे निडल सारखं दिसतंय, पण हे सॉफ्ट आहे. पण इथे असं लिहिताना असं लिहिलेलं आहे. सो हे साधारण मसाज करायला पण सोपं आहे आणि हे युज करायला सोपं आहे. साधारण तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये पण असाल तरी सुद्धा हे तुम्ही कॅरी करू शकता. असं नाही की हेअर केअरचं प्रोडक्ट आहे तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरायचे नाही. छोटंसं आहे, इझिली तुमच्या पाऊच मध्ये वगैरे पण इझिली राहू शकतं. टॉयलेटरीज पाऊच मध्ये कॅरी करू शकता. आणि हे फक्त जिथे टक्कल पडले तिथे ते मसाज करायचं. आणि किती मिनिटापर्यंत मसाज करणं गरजेचं आहे? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. आणि मग त्याच्यानंतर हेअर ऑइल अप्लाय करायचं. त्याच्यानंतर हेअर ऑइल लावायचं आहे की जेणेकरून ते पूर्ण आतमध्ये, जेव्हा हे आपण युज करतो ते पूर्ण पोल्स ओपन होतात आणि मग ऑइल म्हणजे आतमध्ये पूर्ण मुळापर्यंत लागतं. ते मुळापर्यंत गेलं की नवीन ग्रोथ यायला स्टार्ट होतात. वाव, आवडलं मला हा प्रोडक्ट. हे आम्ही पण वापरू शकतो का? लेडीजना नाहीये. ओके, फक्त जेंट्स नाही, फक्त जेंट्स. भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून तुम्ही हे तुमच्या भावाला किंवा कुठे पुरुष मंडळी आहे त्यांना देऊ शकता. हे त्यांना फायदेशीर ठरणार आहे. मसाज ऑइल आहे. मसाज ऑइल. मसाज ऑइल. ओके, अच्छा. हे म्हणजे इथे चित्रावरनं लक्षात येत आहे तुम्हाला जे बॅक पेन होतं, नेक पेन होतं, गुडघेदुखी आहे, कमरेत दुखतं, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आणि यामध्ये सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत. 101 हर्बल मिक्स्ड ऑइल आहे त्याच्यामध्ये. 101 म्हणजे कसलं भारी आहे. मसल पेन आहे, जॉईंट पेन आहे, क्रॅम्प्स येत आहेत, बॅक पेन, नेक पेन, नी पेन, आर्थरायटिस आणि बॉडी पेन कोणतंही असेल ते तुम्हाला घालवण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. सो हे पण खूप कमाल प्रोडक्ट आहे. हे पण आदिवासी म्हणजे ह्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. असं नाही की ते दुसरं कोणतं प्रोडक्ट इथे देत आहेत. सगळे प्रोडक्ट हे त्यांचे स्वतःचे आहेत. सो हे पण एक खूप चांगलं आहे. अप्लाय तुम्हाला फक्त तुमच्या जिथे अफेक्टेड एरिया आहे त्याच्यावरती लावायचं आणि साधारण मसाज करायचं, बस. अँड डन. तुमचं पेन गायब. म्हणजे आयुर्वेदिक हेअर ऑइल जर तुम्हाला मिळतोय आणि त्याचसोबत आयुर्वेदिक मसाज ऑइल मिळतोय एकाच ठिकाणी, तर तुम्ही शॉपिंगला आल्यानंतर तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स एकदम घेऊन गेलात तरी तुम्हाला पुढील 2 ते 3 महिने काय जास्त कुठेच काही बघायची गरज नाही पडणार आहे. हे फार युजफुल असे 4 प्रोडक्ट्स तुम्हाला आज दाखवले. सोबत हा पण एक प्रोडक्ट आहे, पण हे फक्त जेंट्ससाठी, पुरुष मंडळींसाठी युजफुल असणार आहे. बरं, मला आता विचारून घ्यायचंय की इथे येऊनच आपण ही खरेदी करू शकतो, राईट? पण मला सांग की इथे तुम्ही जे लास्ट टाइम माझ्या केसांचं जे पाहिलं होतं की माझ्या केसांचं टेक्स्चर किंवा स्काल्प पाहिल्यानंतर तुम्ही हेअर ऑइल सजेस्ट करता किंवा ते किती प्रमाणात युज करायचं ते सजेस्ट करता, तर ते अजूनही तसं सेम राहतंय सगळ्यांसाठी? सेम सगळ्यांसाठी सेम आहे. बरं, म्हणजे ही एक मशीन आहे आणि ह्याच्यावरती ना आपलं स्काल्प चेक केलं जातं आणि त्याप्रमाणे आपलं केस कसं डॅमेज आहेत की नाही आहेत, किती ग्रोथची गरज आहे किंवा किती ऑइलची गरज त्याला पडू शकते, किती योग्य पद्धतीत आपण किती योग्य प्रमाणात ऑइल वापरू शकतोय, हे सगळं ते त्याच्यावरती पाहिल्यानंतर तुम्हाला गाईड केलं जातं आणि मग तुम्ही हे वापरू शकता. सो हे प्रत्येकाच्या हेअर टेक्स्चरनुसार आणि स्कॅल्प हेल्थनुसार तुम्हाला हेअर ऑइल वापरण्यावरती वेगवेगळे म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स लागू शकतात बेसिकली. माझे केस जसे इझिली वाढले 3 महिन्यांमध्ये किंवा 4 महिन्यांमध्ये, जस्ट बिकॉज मी कन्सिस्टंट होते 2 ते 3 दिवस आठवड्यात मी युज करत होते. पण काही लोकांना पण त्याचा परिणाम उशिरा जाणवतो. ऑफकोर्स तुमच्या डाएटवर, तुमच्या लाईफस्टाईलवरती पण ते डिपेंड करतं कम्प्लिटली. पण जर तुम्हाला हे कन्सिस्टंटली वापरायचंय तरच त्याचा फायदा होणार आहे, हे लक्षात असू द्या. तुम्ही म्हणाल की एका महिन्यातच आम्हाला फरक दिसला पाहिजे, असं होत नाही.
त्यामुळे तुम्हाला जो कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करणंच गरजेचं आहे. हे औषधांप्रमाणे बेसिकली जर डॉक्टर आपल्याला सांगते की एक आजार आहे आणि 10 दिवसांचा डोस कंप्लीट केल्याशिवाय बरंच नाही वाटणार आहे, तर ते 10 दिवसांचा कोर्स आपण पूर्ण करतो. तसंच आहे, हा जेवढ्या महिन्यांचा कोर्स आहे तेवढ्या महिन्यांचा हा कोर्स करणंच गरजेचं आहे. म्हणून मला सांगा, इथे आपली व्हिजिटिंग आज कसे असणार आहेत? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आपण वर्किंग आहोत? सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आपलं शॉप एनी डे एनी टाइम चालू असतं. मंडे टू संडे ऑल डेज? ऑल डेज. ऑल डेज. ग्रेट. आणि हे कोणतेच प्रोडक्ट तुम्ही घरपोच देणार नाही आहात की सगळं इथेच येऊन खरेदी करायचं? सगळं जे प्रोडक्ट आहे आमचं ते इथे शॉप वरती या आणि व्हिजिट करा. सगळी इन्फॉर्मेशन फेस टू फेस. मस्त. बघा मंडळी, ऑथेंटिसिटी पण मेंटेन केली गेली आहे इकडे. असं नाही की बाकीच्यांप्रमाणे की बाबा आमचं हेअर ऑइल ऑनलाईन पण अवेलेबल आहे, असं नाही. ओरिजिनल आहे, तपासून घ्या. प्रोडक्ट ऑथेंटिक आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणून पण तुम्ही इथे येऊ शकता आणि मग ते व्यवस्थित बघून खरेदी करू शकता. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आदिवासी हेअर ऑइल व्यतिरिक्त अजून कोणते नवीन प्रोडक्ट्स आले ते दाखवण्याचा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, इथे यायचं असेल खरेदीला तर मी आता ऍड्रेस सांगते, कुठे यायचं सांगते. तर मी आहे दादर वेस्ट मध्ये, स्टेशन पासून हार्डली 3 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर. तुम्ही स्टेशनवरनं टुवर्ड्स कबूतरखाना चालत यायचं. कबूतरखानाच्या इथून आल्यानंतर भवानी शंकर रोड आहे, त्या रोडवरती आल्यावर तुम्हाला श्री राम मंदिर दिसेल. त्याच्या अगदी शेजारी लागून आहे किंग क्रेस्ट नावाची बिल्डिंग. या बिल्डिंगच्या आतमध्ये आल्यानंतर राईट घ्यायचं. ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 5 आहे. श्री आदिवासी सावंतीन हर्बल हेअर ऑइल यांचा हा मुंबईतील एकमेव असा स्टोर आहे जिथे ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल मिळेल आणि बाकीचे पण प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी करू शकता. थँक्यू सो मच सोनम, खूप छान माहिती दिलीस त्याबद्दल. मंडळी, यंदा दिवाळीला स्वतःला हा गिफ्ट द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या लुक्स कडे लक्ष द्या. आणि हा जो गिफ्ट आहे हा फक्त स्वतःसाठीच नाही तर जवळच्यांना पण तुम्ही करू शकता गिफ्ट, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.